एकदा जोरदार क्लॅपिंग मध्ये मी सरांकडे माईक हँड ओव्हर करतो. जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे. नमस्कार. सगळ्यात पहिलं जे उभे आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे. कारण की का मित्रांनो, खुर्चीची किंमत तेव्हाच कळती ज्याच्याकडे नसती. बरोबर ना? हा, ज्याच्याकडे आहे त्याला काही नाही वाटत, पण नाही त्याला माहिती आहे त्याची किंमत काय आहे. येस ऑर नो? त्याच पद्धतीने माय लाईफस्टाईलचं पण आहे. ज्याच्याकडे आहे त्याला किंमत आहे, ज्याच्याकडे नाही त्याला किंमत नाही. पण आज जी लोक माय लाईफस्टाईल ऐकायला पाहायला पहिल्यांदा आले, गॅरंटी देतो आता तुम्ही इथं तास दीड तास काय ऐकलं मला माहित नाही, पण 10 ते 15 मिनिटं मी तुमची घेणार आहे. 100% सांगून जाईल तुम्हाला की या माय लाईफस्टाईलची इज्जत इथं का केली जाते, म्हणून हे गॅरंटेड तुम्हाला पटवून सांगेल. मित्रांनो, ऐकायला आवडेल? नक्की. परिचय सांगतो मित्रांनो. माझं नाव अप्पा राक्षे. प्रॉपर मी देऊगावचा आहे. तुकाराम महाराजांचं देऊगाव माहिती आहे ना तुम्हाला? त्या गावचा आहे. मी पुण्यातलाच आहे मित्रांनो. 2013 साली आज जसं तुम्ही या प्रोग्रामला आलात आणि तुम्ही कसे आलात हे मला सांगायची गरज हा. तुम्ही किती नाटकं केलेत नाही हॉलपर्यंत येईपर्यंत. बरोबर बोलतोय ना? किती फोन करायला लागले असतील, तुम्ही किती भाव खाल्ला असेल. आम्ही प्रॅक्टिकली बोलतो, चालेल ना? तर नुसतं मोटिवेशन सांगू? कसं ऐकायचंय तुम्हाला ते सांगा, आहे ना? पण नाटकं करूनच इथपर्यंत आलेत ना. आता बघा, प्रॅक्टिकली बोलल्या म्हणून खरं बोलणार ना मी. बघा, जे गेस्ट आहेत ना ते पहिल्यांदा सरळ मार्गे कधीच येत नाही. बरोबर ना? आता ते म्हणून लागले ज्या बाबाने आले आले आमच्यावर चालू. ते का सांगतो मित्रांनो, जी माझी फॅक्ट होती ना 2013 मध्ये, ते मी तुम्हाला सांगतो. मी तुमचा अनुभव नाही बोलत आहे, मी माझा अनुभव सांगतो. पहिल्या दिवशी मला अशा प्रोग्रामला इन्व्हाइट केलं होतं. आज मला वाटतं इथं 300-350 लोक असतील. मला ज्या प्रोग्रामला इन्व्हाइट केलं होतं त्या प्रोग्रामला 1000 लोक होते. किती? आणि आनंदाची गोष्ट सांगू काय, असं मध्यभागी बसवलं होतं मला. आता हे काका उठून जायची इच्छा झाली तरी जाऊ शकता का? जेलमध्ये टाकले का तसे ते? मला पण पहिल्या दिवशी असं गेलं, मध्यभागी नेऊन बसवलं. हे जे 2-2.5 तास इथं चालले, ते ऐकताना कितीतरी वेळा डोक्यात आलं उठून जावं. वाटलं ना तुम्हाला पण? हॅलो, हा, मान्य करताना तुम्ही हे मला लय आवडतं. मला पण पहिल्या दिवशी असंच चालतं मित्रांनो. हे इथं काय चाललं होतं, डोक्याच्या वरून चाललं होतं, बरोबर ना? परंतु मी त्या दिवशी 2 पॉइंट या 2 तासाच्या मीटिंग मधून घेतले, ते मी तुमच्या बरोबर बोलणार आहे. ऐकायला आवडेल? नक्की. यस. मला सगळ्यात पहिलं काय आवडलं, पैसे दिले वस्तू मिळती, प्रोडक्ट मिळतात. येस ऑर नो? तुम्हाला इथं 2 तासात असं कोणी सांगितलं का 2 लाखाची एफडी करा पुढल्या वर्षी डबल? सांगितलं का? नाही सांगितलं. मला आवडलं काय, पैसे देतोय, आपल्या चॉईसने आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. येस ऑर नो? बरोबर, असंच सांगितलं ना. प्रोडक्ट कोणते घ्यायचे, चॉईस कुणाची आहे? सगळेजण बोला जावा. कुणाची? आपली का माझी? हाच लय मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही 10,000 देताय, चॉईस कुणाची असणार, काय प्रोडक्ट घ्यायचे? माझी. येस ऑर नो? मला हे खूप छान आवडलं. मी पैसे देतोय, मला काय लागतंय ते मी घेणार. येस ऑर नो? आणि आनंदाची गोष्ट काय ऐकायचं तुम्हाला, आपली चॉईस कधीही चुकलेली, फक्त एकदाच चुकली. काय जणांना प्रश्न पडलाय, काय चुकलं बाबा? घरी गेले कळलं. काय लोक ना मला दुसऱ्या दिवशी फोन करून विचारतात, सर ते काय चुकलं होतं, तुम्ही सांगितलं नाही होतं आईपर्यंत. तर मला सांगायचं काय मित्रांनो, स्वतःच्या चॉईसनी प्रोडक्ट घ्यायचे. येस ऑर नो? कुठली जबरदस्ती नाही.
म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा हा व्यवसाय आहे. येस ऑर नो? मला हे कळालं. मी या बिझनेस मध्ये 3 आयडीचे पैसे दिले. किती आयडीचे? हा. आता जे पहिल्यांदा आले त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, 3 आयडीने हा व्यवसाय चालू का करायचा हे ज्या व्यक्ती बरोबर आले त्याच्याबरोबर बसून समजून घ्या. सगळ्याच गोष्टी इथं 2 तासात बसवायच्या असतात. सगळ्याच डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगता येत नाही, पण मी नक्की सांगून जातो तुम्हाला, 3 आयडीनी या व्यवसायाला सुरुवात केली तर काय बेनिफिट्स होतात हे 100% तुम्ही समजून घ्या. घ्यायला तयार आहात? यस. मी समजून घेतले, 30,000 रुपये दिले, प्रोडक्ट घेतले आणि काम करायला सुरुवात केली. येस ऑर नो? हा. तर काम करायला सुरुवात केली, इथपर्यंत प्रोडक्टचा पार्ट झाला. दुसरा पार्ट इथं इन्कम सांगितलं. हॅलो, यस म्हणताय का बस म्हणताय? हा, सांगितलं. कमीत कमी कंपनी किती पैसे देते? कमीत कमी 1900 रुपये देते. येस ऑर नो? आणि जास्तीत जास्त वर्षाला. अच्छा, ऐकले का तुम्ही? बरं झालं ऐकले. मी पहिल्या दिवशी आलो होतो, असा गर्दीत बसलो होतो. इथं स्टेजवरती सांगण्यात आलं, माय लाईफस्टाईल आठवड्याला इन्कम देते 2,10,000. मी म्हणलं तुम्ही फेका, मी झेलतो. फक्त बटन असं फेका. बरोबर ना? येस ऑर नो? पहिल्यांदा जी लोक आले, खरं सांगा प्रामाणिकपणे, 2,10,000 आठवडा इथून येतो, पटतं का? खरं बोला प्रामाणिकपणे, पटतं का? पहिल्या दिवशी पटत, मलाही पटलं नव्हतं. मी एकच, माझा माइंडसेट काय होता ऐकायचंय तुम्हाला? मी असं म्हणायचो, हे कोटवाले ना यांना 5,000 रुपये देऊन आणि त्यात सांगत्या स्टेजवर जाऊन असं एवढा पैसा 2,10,000 ते पण आठवड्याला, कसं काय शक्य? मित्रांनो, तुम्हाला 2,10,000 पटले नाहीत, मलाही त्यावेळेस पटले नव्हते. पण तुम्हाला का पटले नाही मला माहित नाही. मला का पटले नव्हते ऐकायला आवडेल? एवढ्या कमी आवाजात नाही सांग. ऐकायला आवडेल? मी मगाशी तुम्हाला सांगितलं मी देवगावचा आहे. जर तुम्ही इकडे हिंजवडी एरियात कधी आलात तर तिकडं क्रिकेटचं सहारा सुब्रतराव एक स्टेडियम झालेलं आहे गावंजाला. येस ऑर नो? त्याला लागूनच माझं छोटंसं खेडेगाव आहे सांगवडे मावळ. त्या ठिकाणी मित्रांनो माझी 22 एकर जमीन आहे. किती? हा. आनंदाची गोष्ट काय, 1 एकरचा रेट 3 करोड चाललाय. काही जण विचार नाही करते, सर हे 10,000 भरा, प्रोडक्ट घ्या, 2 लोक जॉईन करा, मग लोक वाढवा, एवढा उद्योग करण्यापेक्षा माझ्याकडे एक शॉर्टकट आहे. तुम्ही जाणार कोणत्या मार्गे तेवढं सांगा. आता सांगायचं काय मित्रांनो, सगळी जमीन वेलसेट आहे, सगळी बागायती जमीन आहे. आनंदाची गोष्ट, अजून एकही गुंठा विकलेला नाही. काही गाववाले इथं बसले असतील, आहेत ना? इथं त्यांना हा म्हणायला पण जीवास येतो. हा, पण गावात कट्ट्यावर बसू द्या, त्या गावाला पिकं पाडणार. हा, इथं नाही बोलणार ती, कारण की मी पण त्यातलाच आहे ना. हा, तर मला सांगायचं काय, अजून एकही गुंठा विकलेला नाही मित्रांनो. सगळी शेती बागायती आहे. चिक्कूची बाग, आंब्याची बाग, 2 एकर मध्ये पॉली हाऊस आहे. हे पॉली हाऊस विकण्याकरता पिंपरी शगुन चौकामध्ये एक फुलाचा गाळा आहे मित्रांनो. त्या गाळ्याचं महिन्याकाठी 1,00,000 ते 1,25,000 रुपये इन्कम माझ्या घरामध्ये येतं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 7 फ्लॅट आहेत जे मी रेंटनी दिल्यात. त्या फ्लॅटचं रेंट सुद्धा महिन्याकाठी 1.5 ते 2 लाख रुपये यायचं. त्याचबरोबर मी मार्केटमध्ये 2-3 प्रकारचे बिझनेस करतो. फ्लॅक्स प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा तिरंगी मिसळ, त्यात या नावाने माझी पुण्यामध्ये 13 हॉटेल आहेत. तत्व रेस्टॉरंट बाणेर टाका, 3 स्टार लेवलचं माझं रेस्टॉरंट आहे, ते पण मी चालवतो. सापा बँक्वेट टाका, असाच हॉल 2 करोड रुपयाचा खूप भव्य दिव्य हॉल बांधलेला आहे मित्रांनो लग्न समारंभा करता. त्याचबरोबर गुगलला जाऊन तुम्ही टाका 41 युवक रावे, 14 मजली बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे. 153 2 BHK फ्लॅटची माझी स्कीम चालू आहे. हे सगळं असताना मला एकच सांगायचं, तुम्ही एवढं मन लावून काय ऐकत आहे? आतापर्यंत कार्यक्रम नाही एवढा मन लावून ऐकला. मला सांगा, मी माझी प्रॉपर्टी सांगितली, येस ऑर नो? काय मिळालं? देणार पण नाही काय? मुद्दा समजून घ्या. असं बॅकग्राऊंड असताना मला या प्रोग्रामला आणून बसवलं होतं आणि सांगत होते
10,000 भरायचे, प्रोडक्ट घ्यायचे, 2 करायचे, टीम बनती, आठवडा 2,10,000. माझ्या डोक्यात काय गेलं मित्रांनो, मार्केटमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 बिझनेस करतोय, मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तरी सुद्धा माझ्या अकाउंटला आठवडा 2,10,000 प्रॉफिट जमा होत. आणि इथं हे कसं काय सांगतात 10,000 रुपये देऊन 2,10,000. पहिल्या दिवशी पटलं नव्हतं, येस ऑर नो? पण कामाची सुरुवात केली मित्रांनो, 2 लोकांपासूनच सुरुवात झाली. इथं सांगितलं ना प्लॅन मध्ये, ORG 1 ला एक, ORG 2 ला एक, 2 लोकांपासूनच सुरुवात झाली. पण आज बोलायला आनंद वाटतो मित्रांनो. फक्त इथं हडप सर नाही, बघा आज सिच्युएशन काय. आता इथं बोलायला आतमध्ये येणार आहे, एक 200-300 लोक परत शेजारी वाट बघतात, सर कधी येत आहे. एका हॉलमध्ये लोक नाही बसत, म्हणून सेम टायमिंगला हडपसर मध्ये 2 प्रोग्राम चालू आहेत. पहिल्या दिवशी मला हा प्रश्न होताच, पहिले 2 कोण? येस ऑर नो? सगळ्यांना असतो, मला पण तो प्रश्न होता. पण आज सांगायला आनंद वाटतो मित्रांनो, फक्त हडपसर नाही, पुणे नाही मित्रांनो, ऑल ओव्हर महाराष्ट्र, UP, MP, कर्नाटका, गुजरात, म्हैसूर, मुंबई एवढ्या एरियांमध्ये आजच्या घडीला माझ्या बरोबर 2, 4, 5, 10 नाही मित्रांनो, 27,000 डिस्ट्रीब्युटर काम करतात. ही माय लाईफस्टाईलची ताकद. किती लोक काम करतात? किती? डोळे पुढे आणा बरं, 27,000 किती असतात? अपराग शियाडा असेल 27,000, एवढी तरी येडी नसतील. येस ऑर नो? मी तुम्हाला हा आकडा का सांगितला? 27,000 लोक जर या व्यवसायात माझ्या बरोबर ऑलरेडी आहेत, त्यांना प्रोडक्ट आवडले म्हणून का नाही आवडले म्हणून, त्यांना रिझल्ट आला म्हणून की नाही आला म्हणून, त्यांना पैसे येतात म्हणून की नाही आले म्हणून. मग एवढ्या लोकांना होते, आपल्याला नाही होणार? हॅलो, होणार की नाही होणार? 100% होणार मित्रांनो. मला पण कधी बिलीव्ह नव्हतं वाटत. इन्कमच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं, मी पण पहिल्या दिवशी आलो 2,10,000 बाजूला ठेवले होते, म्हणलं 2,10,000 वरचे बाकीचे शून्य जाऊ दे, पण आठवड्याला 2,000 आले तरी बास. येस ऑर नो? आजची पहिल्यांदा, जरा हात वर करा बरं, पहिल्यांदा किती लोक आलेत? सगळे उचला जिवंत असाल तर. आहेत ना? यांचं स्वागत कसं झालं पाहिजे? सुरुवातीला जेव्हा येतो, आजच जर 2,10,000 तुमच्या हातात दिले तर डिस्ट्रीब्युटरला माग परत पाठवाय लागेल, जातो पुढं बघ. पहिल्या दिवशी नको आहेत आपल्याला, येस ऑर नो? पण मी विचार एकच केला, आठवडा 2,000 आले तर चालतील ना तुम्हाला? नक्की ना? याच उद्देशाने चालू केलं मित्रांनो. इथून पुढे मी जो काय पार्ट बोलतो, तो पार्ट अख्ख्या महाराष्ट्रात जाऊन बोललो ना, की सगळी लोक म्हणतात सर 1 नंबर बोलले बरं का तुम्ही, मस्त आवडलं आपल्याला तुमचं स्पीच. पण एक गोष्ट तेवढी खोटी बोलली, इन्कम हजम नाही होत मित्रांनो. ऐकायला आवडेल? जर तुमच्यापैकी या इथून पुढची 2 मिनिटं जे काय बोलणार आहे मी, याविषयी जर तुमच्या डोक्यातला किडा वळवळ केला, महाराष्ट्रीयन आहे आपण, येस ऑर नो? हे ऐकलं ना वळवळ करतोच. जर केला तर त्याला शांत पण माझ्याकडूनच करून जावं, चालेल ना? 100% माझी परमिशन आहे तुम्हाला. पण या व्यवसायात आलतो तेव्हा वाटलं नव्हतं, पण सांगायला आनंद वाटतो मित्रांनो. कित्येक आठवड्याचं इन्कम 2,10,000 रुपये माझ्या अकाउंटला आलेले आहेत. पुढे जाऊन सांगेल हा व्यवसाय, येस ऑर नो? येस ऑर नो? मित्रांनो, जर तुम्हाला इन्कमचं प्रूफ पाहिजे असेल, खाली आल्याच्या नंतर गाडीमध्ये मला भेटा. मी फाईल संघ घेऊनच फिरतो. माझं अकाउंट डिपार्टमेंट माझ्या डिक्कीतच असतं. कारण की ते संघ घेऊन फिरावं लागतं. तर सांगायला आनंद वाटतो मित्रांनो. लॉकडाऊन मध्ये मी परिस्थिती सांगतो तुम्हाला. पहिला लॉकडाऊन फायनान्शियल इयर 2021, येस ऑर नो? पहिल्या लॉकडाऊनचं इन्कम आहे 33 लाख रुपये मित्रांनो. लॉकडाऊन मध्ये. लॉकडाऊनचं दुसरं इयर 21-22, येस ऑर नो? लॉकडाऊनचं दुसरं वर्ष इन्कम आहे 54 लाख रुपये. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही 33 आणि 54 किती झाले?
बोला ना, बोलायला काय पैसे नाही. 87 लाख लॉकडाऊन मध्ये 87 लाख रुपये देणारी इंडस्ट्री आहे मित्र. सगळा इंडिया बंद असतात. हे झालं 21-22. आता महिना कुठला चाललाय, कुठला फायनान्शियल इयर क्लोज होणार आहे 22-23. येतो नो. जर तुम्हाला डाऊट असेल, खाली आल्याच्या नंतर माझी रिक्वेस्ट आहे, खरंच भेटून जावा, स्वतःच्या सख्या डोळ्यांनी पाहून जावा. दुसऱ्यांनी बघण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांनी पाहू ना. या चालू वर्षाचं मित्रांनो, एका वर्षाचं माझं इन्कम आहे याच इंडस्ट्रीतून 1 करोड रुपये मित्रांनो. आणि हा धंदा मी एका तत्वावरती करतो. ऐकायचं कोणतं? तुम्ही बोर झाले का सिरियस झाले? काय झालेत नेमके? नाही, बोर झाले का सिरियस झाले याचं उत्तर द्या मला. सिरियस झालेत? नक्की सिरियस होऊ नका, मग अटॅक येतो. एकदा जोरदार क्लॅपिंग वाजव स्वतःसाठी. जाताना डॉक्युमेंट पाहिजे असेल तर गाडीमध्ये येऊन चेक करून जावा. खरंच पैसा येतो का? तर येतो मित्रांनो. लिगली इन्कम येतं. येस ऑर नो? बरं मला एक सांगा, असे पैसे आले लाईफ बदलणार का नाही बदलणार? बदलणार ना? येस ऑर नो? सुरुवात केली होती 2 व्हीलर वरती, 2 वर्ष 2 व्हीलर वरती काम केलं. 3ऱ्या वर्षी या बिझनेसची ताकद 8.5 लाख रुपयाची जेस्ट ऑटोमॅटिक कार घेतली. 4थ्या वर्षी माझ्या लाईफ मध्ये मी कधी बिलीव्ह नव्हतं केलं, कधी असं वाटलं नव्हतं. सांगायला आज प्राऊड वाटतं मित्रांनो. अख्ख्या खानदानात कुणाकडं नाही, अख्ख्या गावात पण कुणाकडं नाही, माझ्या पंचक्रोशीत पण कुणाकडं नाही. आणि अभिमान वाटतो ती गोष्ट बोलताना. पूर्ण माझ्या तालुक्यात कुणाकडे नाही. पण या बिझनेसची ताकद बाहेर पार्किंगला गेल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता. याच बिझनेसच्या माध्यमातून 2017 पासून 43 लाख रुपयाची BMW कार घेऊन मिळतो. ही महिला त्यांची ताकद. आता काही गाववाले काय म्हणतात, मग काय लय मोठा तीर मारला म्हणे BMW घेतली. घेऊन बघा कळत काय तीर मारला. त्या गाडीचा महिन्याचा खर्च आहे 1.25 लाख रुपये. हॅलो, किती? तुम्हाला गाडीविषयी काही 1-2 किस्से आहेत, ऐकायला आवडतील का? थोडं 2-5 मिनिटं लेट झालं तर चालेल का? ऐकायचंय प्रामाणिकपणे. गाडी मी नवीन घेतली, 240च्या स्पीडनी पळवली. एक खड्डा आला, गाडीचा टायर आपटला, टायर फुटला. शोरूमला गेलो, म्हणलं चला टायर बदलून आणू. येस ऑर नो? शोरूमला गेलो, आज गाडी सोडली, उद्या गाडीचं टायर रिपेअर झालं, नवीन टाकला. गाडी आणायला गेलो, एका टायरची किंमत 47,000. टायर टाकून आलो, एका पंपावरती गेलो, हवा चेक करा म्हणलं. त्या हवा चेक करणाऱ्याने एवढ्या जोरात वाल दाबला, वाल तोडून टाकला. गाडीला चाकाला हवा भरायला वाल असतो ना. येस ऑर नो? वालची किंमत किती असती? 100, 200, 150 रुपये 4 व्हीलरच्या. येस ऑर नो? शोरूमला गेलो, म्हणलं चला वाल तुटलाय बदलून आणावा. वालची किंमत 37,000. म्हणून ही गाडी मार्केटमध्ये कुणी वापरीत नाही. येस ऑर नो? मी का वापरतो हे पण कळालं असेल. माय लाईफस्टाईल आपल्या संघ 100% गाडी वापरू शकता याची खात्री आहे मित्रांनो. जाताना 2 पॉइंट बोलतो आणि तुमची रजा घेतो. ऐकायला आवडतील शेवटचे 2 पॉइंट? नक्की. सगळ्यात पहिलं, आठवडा 2,10,000, वर्षाचं इन्कम 1 करोड, फिरायला BMW. येस ऑर नो? तुम्हाला असं लाईफ आवडेल का? किती जणांना? सगळ्यांना आवडेल, बरोबर ना? चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना आवडेल. मग माझ्या लाईफ मध्ये परिवर्तन का झालं हे तुम्हाला ऐकायला आवडेल. काम केलं, जॉईन झालो, हा तर पार्ट आहेच आहे, पण त्याच्याबरोबर या सक्सेसची एक गुरु किल्ली आहे, ती तुम्हाला ऐकायला आवडेल. एवढ्या कमी आवाजात नाही, BMW सांगितली. ऐकायला आवडेल. या सक्सेसचा राज असा आहे, माझं शिक्षण 10वी नापाशी. टाळ्या त्यांनीच वाजवल्या जे माझ्या मॅचिंगचे.
लय डिग्री डिप्लोमा लय पार खंदीला खाली अभ्यास करून डोळ्याला चष्मा लावू लावू पुस्तकं वाचल्यात ना ते काय म्हणतात या येड्याला ऐकतोय वय एवढं मन लावून अर्धा तास झालाय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इतिहास साक्षी आहे, वेड्या लोकांनीच क्रांती घडवलेली. सांगायचे काय मित्रांनो, करोडोचं बॅकग्राऊंड असताना, गाववाला असताना, शिक्षण 10वी नापास, तुमच्या समोर येऊन सांगतोय 2,10,000 आठवडा, 1 करोड रुपये वर्षाचं पॅकेज. हा, बऱ्याच लोकांना इन्कम नाही कळत पॅकेज, काही पॅकेज वाले असतात. हा, 1 करोड पॅकेज आहे या वर्षीचे. मला सांगायचं काय मित्रांनो, हा 10वी नापास करू शकतो, आपण नाही करू शकत. यस ऑर नो? 100% करू शकतो मित्रांनो. फक्त गरज काय, एक निर्णय घ्यावा लागेल. नाही तर एवढं सगळं ऐकलं, काही लोक काय म्हणतात माहिती का, विचार करून सांगतो. काय म्हणतात, अंगाला लक्ष विचार करूनच लावला का इथून मागे, डोक्याला त्याला विचार करून लावलं का. मग इथं काय विचार करायचा, बरं विचार करायचा आहे तर मग तो विचार पण त्या विचारात करण्यात जोगा पाहिजे. येस ऑर नो? एक उदाहरण आहे छोटंसं, ऐकायचं तुम्हाला? ऐकायचं?